अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेली असून पक्षानं महायुतीसोबत आणि महायुतीशिवाय अशा दोन्ही बाजूंनी तयारी पूर्ण केलेली आहे। मुंबईमध्ये झालेल्या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत या तयारीचा आढावा घेण्यात आला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबई शहर आणि उपनगरामध्ये किमान 50 विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केलेली आहे। उमेदवारांची चाचपणी आणि निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे। महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असताना युतीमध्ये राहायचं की स्वबळावर लढायचं याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख अजित पवार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा गुंता वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चेसाठी मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, खरं तर राजकीय घडामोडी तातडीने घडत असताना अनेक प्रकारच्या जागा वाटपांसंदर्भातल्या ताज्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचताना दिसून येत आहे। मात्र जेव्हा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेली असून पक्षानं महायुतीसोबत आणि महायुतीशिवाय अशा दोन्ही बाजूंनी तयारी पूर्ण केल्याचं दिसतंय। कारण आज ते कदम अशाच प्रकारे प्रत्येक राजकीय पक्ष यावेळेला असेल, कारण एका बाजूला आपले कार्यकर्ते किंवा उमेदवार यांच्यामध्ये उत्स्फूर्तता जागवणं हे प्रत्येक पक्षाचं कार्य असतं, तर दुसरीकडे वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यानुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत असताना दिसून येत आहे। मात्र राष्ट्रवादीनं दोन्हींची तयारी केल्याचं दिसून येत आहे। काय राष्ट्रवादीच्या गोटात सुरू आहे? निश्चितच विशाल सर, जसं आपण पाहिलं तर मुंबईत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ती म्हणजे नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली। खरं तर आपण पाहिलं तर मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही संपूर्णतः निवडणूक निर्णय समितीची बैठक पार पडलेली आहे। आणि या समितीमध्ये आपण जर पाहिलं तर जे कार्याध्यक्ष आहेत, शिवाजीराव नलावडे असतील किंवा मग सिद्धार्थ कांबळे असतील, स्वतः सना मलिक असतील किंवा मग झिशान सिद्दीकी असतील, हे सगळेच या बैठकीत उपस्थित होते। आणि एकूणच 50 जागांचा दावा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून केला जातोय। मग जर महायुती सोबत गेलो तरी 50 जागांची जी काही छाननी आहे ती आज करण्यात आलेली आहे। मग मात्र महायुती सोबत जर नाही गेलो तर मात्र 50 जागांची ती देखील छाननी केलेली आहे। अशा वेगवेगळ्या म्हणजे 50 महायुती सोबत गेलो तर आणि 50 महायुती सोबत नाही गेलो तर अशा जागांचा आज पूर्णतः आढावा घेण्यात आलेला आहे। हा संपूर्णतः अहवाल जो आहे तो आजच्या बैठकीत तयार करण्यात आला। आणि उद्या आपण पाहतोय की राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे उद्या मुंबईत आहेत। मुंबईत या सगळ्याच आजच्या झालेल्या बैठकीचा आढावा उद्या अजित पवारांच्या समोर हे सगळेच नेते मांडतील। मात्र संपूर्णतः हा अहवाल सादर करत असताना मात्र जेव्हा हा अहवाल अजित पवारांना सुपूर्द केला जाईल तेव्हा मात्र अजित पवार अंतिम निर्णय घेतील। खरं तर आपण पाहतोय की आज अनेक अर्ज जे आहेत ते या बैठकीच्या दरम्यान बाहेर काढण्यात आले आणि नेमक्या कोणकोणत्या जागांवरती आपण दावा करू शकतो, कोणकोणत्या जागेवरती आपली संपूर्णतः तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे याचा संपूर्णतः आढावा घेण्यात आला। पण मात्र एकीकडे आपण पाहतोय की अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नवाब मलिक हे नेतृत्व करत असताना भाजपची तयारी नाहीये, कारण नवाब मलिकांच्या नेतृत्वात महानगरपालिका महायुती म्हणून चालणार नाही तसा विरोध आधीपासूनच भाजपकडनं केला जात होता। त्यामुळे आज एकंदरीतच आपण पाहतोय की नवाब मलिकांच्याच नेतृत्वात आजची बैठक पार पडली। निवडणूक निर्णय समितीमध्ये ते आहेत आणि संपूर्णतः मुंबईचा आढावा ते घेत आहेत। मात्र असं असताना उद्या नेमकं हा जेव्हा अहवाल सादर केला जाईल अजित पवारांच्या पुढ्यात यासोबत प्रफुल्ल पटेल देखील असतील आणि सुनील तटकरे देखील असतील, त्यामुळे ह्या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काय नेमका निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। तत्पूर्वी आज आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत किंवा मग कार्याध्यक्ष आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, यांनी अमित शहांची भेट घेतली आणि तिथे देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला, महायुतीमध्ये आम्हाला सहभागी व्हायचंय। त्यामुळे अमित शहांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की यावरती निश्चितच बोलणं होईल आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठक देखील लावली जाईल। मात्र आता उद्या नेमकं काय होतं याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच या सर्व घडामोडींवरती आणि बैठकांवरती तुमचं लक्ष अशाच प्रकारे असू द्या। मात्र याचा अन्वयार्थ एकच निघतोय मीनाक्षी, तो म्हणजे असा की एका बाजूला नवाब मलिकांच्या नावाला थेटपणे विरोध आहे दोन पक्षांचा, तर दुसरीकडे मात्र तेच नेतृत्व आपल्याला हवं असल्याचं अजित पवार हे ठासून सांगत असल्याचं दिसतंय। कारण त्यांच्याच नेतृत्वामध्ये जागा वाटप असेल किंवा या बैठका सुरू आहेत आणि त्यांच्याच अखत्यारीमध्ये अनेक गोष्टी असल्याचं पुन्हा एकदा राष्ट्रवादीनं दाखवून दिलेलं आहे। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद मीनाक्षी।
आम्ही किमान 50 जागेवर आम्ही जेन्युनली दावा करणार आहोत. महायुतीच्या बैठकीमध्ये दादांनी जर सांगितलं तर आम्ही जाणार. 50 वार्डावरची नावं आम्ही काढलेली आहेत. आम्ही प्रत्येक 227 वार्डामध्ये ABC मार्किंग केलेलं आहे आणि आम्ही कुठे चांगल्यापैकी लढू शकतो याचा पूर्ण आज चर्चा आम्ही केलेली आहे. युती झाली नाही तर स्वबळाची काही भाषा होऊ शकते युती का? झाली नाही किंवा झाली या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. तयारी झाली या आमची पूर्ण तयारी झालेली आहे. युतीसह युतीशिवाय आम्हाला पक्षश्रेष्ठी जो आदेश देणार तसंच आम्ही करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.